जय हनुमान टेंभोली संघ व ग्रामस्थ मंडळ टेंभोली आयोजित द के क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 भव्य दिवस डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या आनंदात पार पडले। भिवंडी तालुक्यातील टेंभोली गावचे यशस्वी युवा उद्योजक प्रशांत गोराडकर व परेश गोराडकर यांच्या पुढाकारातून द के क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 चे भव्य दिवस डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून टेंभोली गावामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। जय हनुमान टेंभोली संघाने ठाणे जिल्हा व रायगड जिल्ह्यामध्ये क्रिकेटच्या जोरावर आपल्या गावाचे नाव लौकिक केले असून जय हनुमान टेंभोली संघाच्या सन्मानार्थ यशस्वी युवा उद्योजक प्रशांत गोराडकर यांनी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे डे नाईट आयोजन केले आहे। तर चला पाहूया यावेळी द के क्राउन कंपनीचे मालक यशस्वी युवा उद्योजक प्रशांत पंढरीनाथ गोराडकर क्रिकेट स्पर्धेदरम्यान काय म्हणाले पाहूया। इथे जमलेले माझे सर्व मित्र वरिष्ठ यांचे आभारी आहे की या ग्राउंडवर आणि या परिसरात एवढी मोठी टुर्नामेंट झाली नव्हती आणि तो मान आम्हाला मिळाला आहे, माझ्या गावाला मिळाला आहे, माझ्या परिवाराला मिळाला आहे। प्रथमतः माझा एक स्वप्न होता की TPL डे नाईट करूया। मी गेल्या TPL ला म्हणालो होतो की पुढच्या जो TPL होईल तेव्हा आपण डे नाईट करूया, पण काही कारणास्तव झाला नसेल। पण नंतर मी असं केलं की माझं स्वप्न आहे की मी माझ्या गावावाल्यांसाठी पूर्ण करेन। त्याच्यानंतर माझा पहिला निर्णय होता, मी समीरशी पहिल्यांदा बोललो की समीर आपल्याला DD ग्राउंडवर खेळवायचं, कारण मी तिथे माझा बिझनेस सगळ्या गोष्टी माझ्या तिथे आहेत। तर मी DD ग्राउंडवर माझा वैयक्तिक निर्णय होता ठेवण्याचा, पण या हनुमान बोलायला की आम्ही एवढं खाणार आहे पण आपल्या परिसरात कधी अशी टुर्नामेंट झाली नाही। कधी कधी आम्ही पण वेट जातोय खाणार मध्ये, तर त्यांना पण समजू द्या की आम्ही किती लांबून येतोय, कधी पण पॅनल्टीचा सामना करावा लागतो। या त्यांच्या अशा गोष्टी होत्या, म्हणून आम्ही निर्णय घेतला की नाही आपण टेंभोलीच्या ग्राउंडवर करूया। जसं DD ग्राउंडवर एक आपण एव्हरेज कोटेशन बघितलं त्यानुसार 1.5 लाख रुपये एक्स्ट्रा जातोय, तरी सुद्धा आम्ही म्हणत नाही आपण टेंभोलीलाच करूया। मधल्या पलीकडे असं पण झालं की आपण डे करूया, पण मी माझ्या मित्रांना बोललो की नाही आपण नाईटच करायचं, किती काय झालं तरी पण कोण स्पॉन्सरशिप देवो या ना देवो आपण 100% नाईटच करूया। इथे मी सर्वात प्रथम तर उमेश जोशी, मयूर गोराडकर, विकी गोराडकर, मेहुल इथे आणि टेंभोली व ग्रामस्थांचा आभारी आहे की त्यांनी आतासाठी समजलं नाही की टुर्नामेंट कंपनीच्या नावाने होते। एवढी मेहनत कोणच नाही करू शकत। खरंच आयुष्यात मला अशी कोणाला मिळाले पण नाही। जेव्हा टुर्नामेंट आला झाली कोणत्या नेत्याचा किंवा कोणाकडून आम्ही अपेक्षा पण नाही केली। सर्वप्रथम माझ्या मित्रांनी मला स्वतःहून कॉल केला आणि सांगितलं प्रशांत टुर्नामेंटला काय पाहिजे। खरंच आज या गोष्टीचा मला गर्व आहे की माझ्याजवळ असे मित्र आहेत आणि त्यांच्या ह्याच्यात मी पण म्हणालो ना आपण टुर्नामेंट करूया, डे नाईटच करूया आणि चांगलीच टुर्नामेंट करूया। आणि तो आमचा प्रयत्न चालू आहे आणि 100% सक्सेसफुल करण्याचा पण आमचा प्रयत्न असेल। तसेच मी आभारी आहे की त्यांनी आम्हाला टीम मॅनेज करून दिल्या आणि ग्राउंड साठी पण फुल सपोर्ट खास करून म्हणजे निलेश पाटील या खेळपट्टी आपण बघतोय तर 100% योगदान निलेश पाटील, प्रतीक पाटील, मोनिश पूर्ण टीमचा आहे। जास्त करून निलेश पाटील कंटिन्यू या टीमची त्यांनी देखभाल केली, त्याचं सुद्धा मनापासून आभारी आहे। एवढं बोलून मी हेच सांगतोय की गावकऱ्यांनी टुर्नामेंटला सपोर्ट करावं, जेणेकरून आपण पुढच्या वर्षी याच्या सुद्धा जास्त जोरात किंवा मोठी स्पर्धा करूया। एवढं बोलून मी माझी शब्द संपवतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र।